हॅलो चिल्ड्रन अँड वेलकम टू टुडेज इंग्लिश क्लास. मी मानसी आज तुमच्या लोकांचं आजच्या इंग्लिश क्लासमध्ये स्वागत करते. आज आपण आपली जी पोयम होती वॉक अ लिटल स्लोअर, तिचे अनेक पण जे ऍस्पेक्ट्स आहेत त्यांना बघू आणि समजूया. तर आज आपण याची एक्सरसाइज करूया. चला बघू आपण काय करू शकतो त्याच्यात. तर मुलांनो, आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस केल्या होत्या. तसेच आज आपण या सेशन मध्ये इंग्लिश वर्कशॉप ह्याच्या ज्या थोड्या बहुत एक्सरसाइज आहेत त्या करू. सर्वात आधी फर्स्ट जे आहे ते आहे रीड द पोएम अलाउड. म्हणजे ही पोएम तुम्हाला जोराने वाचायची आहे. तसं तर मी ही पोएम एकदा वाचलेली आहे, तरी तुमच्यासाठी मी एकदा परत ही पोएम वाचते आणि तुम्ही सुद्धा तसंच ही पोएम बोलायचा प्रयत्न करा. वॉक अ लिटिल स्लोअर. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps, and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. तर अशा प्रकारे तुम्ही पण ही पोएम रीड करा नीट प्रकारे. सेकंड एक्सरसाइज तुम्ही बघा. पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. ह्याच्यात तुम्हाला हर हे ABCD सगळ्यामध्ये ब्रॅकेट्स मध्ये काही शब्द दिसतात. सगळीकडे काय लिहिले? दोनच शब्द आहेत, फादर चाइल्ड, फादर चाइल्ड, फादर चाइल्ड, आणि इकडेही फादर चाइल्ड हेच लिहिलेलं आहे. आपल्याला काय करायचंय, हे जे फिल इन द ब्लँक्स टाइप आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात दोन दोन ब्लँक्स आहेत. तर फादर कुठे येईल आणि चाइल्ड कुठे येईल असं नीट प्रकारे समजून आपल्याला हे दोन्ही सही जागेवरती भरायचे आहेत. तर चला वाचूया आणि समजूया ह्याला. द ब्लँक, हिला ब्लँक म्हणतात ना. द ब्लँक इज टॉकिंग टू इट्स ब्लँक. तर या पोयम मध्ये कोण कुणाशी बोलताय? टॉकिंग म्हणजे बोलणं. कोण कुणाशी बोलताय? फादर चाइल्डशी बोलताय. द फादर इज टॉकिंग टू इट्स चाइल्ड, किंवा चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. काय आहे हेच उत्तर? येस, करेक्ट. ह्याच्यात होईल द चाइल्ड, म्हणजे हा जो शब्द आहे हा पहिले येईल. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. मुलगा जो आहे, मुलगा जो लहान मूल आहे तो आपल्या वडिलाशी बोलतोय. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. तर इथे फादर येईल आणि इथे चाइल्ड येईल. नेक्स्ट बघा. द ब्लँक इज लीडिंग अँड द ब्लँक इज फॉलोइंग. म्हणजे कोण लीड करताय आणि कोण फॉलो करताय? द फादर, फादर लीड करतात ना. तर द फादर, इथे हा शब्द येईल फादर. द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. जो चाइल्ड आहे तो फॉलो करतोय. जसं जसं वडील करतात ते तसं तसं तो लहान पोर त्यांना फॉलो करतो. तर इथे येईल फादर आणि इथे येईल चाइल्ड. नेक्स्ट. समडे द ब्लँक विल बिकम अ ब्लँक. म्हणजे एखाद दिवशी, कोणत्या तरी दिवशी द इथे विल बिकम अ म्हणजे कोण काय बनेल? फादर चाइल्ड बनेल काय? जो फादर आहे म्हणजे जो वडील आहे तो लहान पोर बनून जाईल? नाही, हे तर चुकीचंच आहे. तर समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर. तर जो लहान पोर आहे तो एक दिवशी वडील बनेल. समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर. लास्ट आहे द डॅश द ब्लँक डज नॉट विश टू फॉल while following its blank. म्हणजे जो कोण आहे जो नाही चाहत पडणं, फॉल म्हणजे पडणं, while following its blank. कोण कुणाला फॉलो करून पडणं नाही चाहते? वडील मुलाला तर फॉलो करेल नाही, वडील मुलासारखा बनणं नाही चाहेल ना. म्हणजे तो तर त्याचा मुलगा आहे. जो लहान मूल आहे, जो चाइल्ड आहे, तो वडिलासारखा बनणं चाहतो. तर म्हणून द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल while following its father. समजत आलं कुठे काय आहे? फर्स्ट वाल्यामध्ये द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. सेकंड मध्ये
the father is leading and the child is following. Third, someday the child will become a father. आणि fourth, the child does not wish to fall while following its father. तर हे असे तुम्ही हे नीट आपल्या कॉपी मध्ये करा. नेक्स्ट बघा एक्सरसाइज, फाइंड अँड राईट पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम, वर्ड्स दॅट अपियर ऍट द एंड ऑफ द लाईन. आता रायमिंग वर्ड्स काय असतात तुम्ही तुमच्या मागच्या क्लासमध्ये जरूर ह्यांना वाचलं असेल. तर आपण रायमिंग वर्ड्स पाहूया आणि त्यांना शोधूया की ते काय असतात. रायमिंग वर्ड्स म्हणजे जे लास्ट वर्ड असतो पोएमचा तो कोणत्या लाईनीच्या ह्याच्याशी वर्डशी जो आहे राईम करतो, एकासारखा वाटतो. इथे डॅडी जसं लास्ट वर्ड आहे, डॅडीशी कोणचा वर्ड करतोय सिमिलर साऊंड? स्मॉल फुटस्टेप्स फॉल नाही करत आहे. स्मॉलची करतोय स्मॉल फुटस्टेप्स फॉल. तर हे स्मॉल अँड फॉल हे पहा एकासारखे वाटतात ना, स्मॉल फॉल. तर हे झाले रायमिंग वर्ड्स. ओके, स्मॉल फॉल. आता असंच आपण नेक्स्ट ह्याच्यात बघूया, फास्ट, सी, डॅडी, मी. तर इथे सी आणि मी जर आपण पाहू तर हे एकासारखे वाटतात. सो दीज आर द रायमिंग वर्ड्स, सी, मी. नेक्स्ट, अप, बी, चाइल्ड, मी. तर लाईकवाईज बी आणि मी, बी अँड मी आर रायमिंग वर्ड्स. हे दोन रायमिंग वर्ड्स आहे. तर तुम्ही याच्यात बघत असाल की ह्याच्यात उच्चारण जे आहे, प्रोनाउन्सिएशन एकासारखं वाटतं या वर्ड्सचं. लास्ट वर्ड जर आपण बघतो याच्यात. त्याच्यानंतर आहे राईट, ट्रू, डॅडी, यू. आता ट्रू आणि यू हे रायमिंग वर्ड्स झाले, कारण की हे आपल्याला एकासारखे वाटतात ऐकायमध्ये. तर दीज आर द रायमिंग वर्ड्स. आता तुम्हाला नीट प्रकारे कळलं असेल की रायमिंग वर्ड्स काय असतात. नेक्स्ट बघूया आपण, द मीनिंग्स ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेयर्स शो दॅट दे आर रिलेटेड. हे जे शब्द आहेत ह्यांचा जो मिनिंग आहे ते रिलेटेड आहेत कशा ना कशाशी. डॅडी, फादर, चाइल्ड. फादर चाइल्ड म्हणतो या डॅडी चाइल्ड म्हणतो, तर हे दोन्ही एकामेकाशी काही ना काही रिलेशन आहे यांचं. मग फॉलो, लीड. तसंच फॉलो म्हणजे कुणाचं अनुसरण करणं आणि लीड म्हणजे जे आपण लीड करतो, जो पुढे असतो त्याला लीडर म्हणतात. तर फॉलो आणि लीड तर यांच्यामध्ये काही ना काही रिलेशन्स आहेत. फाइंड 5 मोर पेयर्स ऑफ रिलेटेड वर्ड्स. तर असेच आपल्याला अनेक जे आहे वर्ड्स पाहायचे ज्यांचं की काही रिलेशन असो एकामेकाशी. तर हे बघा टीचर. तर टीचरच्या बरोबर कोण राहिले सांगा पटपट. येस, व्हेरी गुड, स्टुडंट. टीचर, स्टुडंट. इथे येईल स्टुडंट, तर त्याचं काय स्पेलिंग आहे? STUDENT, स्टुडंट. डॉक्टर, पेशंट. पेशंट, डॉक्टर म्हणजे माहिती तुम्हाला, डॉक्टर जो असतो, आणि पेशंट म्हणजे जो रोगी असतो त्याला पेशंट म्हणतो आपण. तर PATIENT ही तिची स्पेलिंग आहे, पेशंट. गिव्ह, टेक, TAKE, टेक. देन असंच आपण कम, गो लिहू शकतो, COME, कम अँड GO, गो. ठीक आहे. असंच फार, नियर, FAR, फार, NEAR, नियर. ठीक आहे. फार म्हणजे दूर, नियर म्हणजे जवळ. तर असे शब्द आणि तुम्ही सोचा आणि लिहू शकता. ब्रदर, सिस्टर. ठीक आहे. फादर, मदर. तर ह्यांच्यामध्ये काही ना काही रिलेशन असतं. तर हे असे शब्द आपल्याला ह्याच्यामध्ये सोचून लिहायचे आहे. तुम्ही अनेक शब्द सोचा आणि अजून शब्द असेच लिहा. आता नेक्स्ट बघा, ही एक्सरसाइज आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये करून चुकले आहोत. आणि 4th एक्सरसाइज आणि अशीच 5th आणि 6th एक्सरसाइज सुद्धा आपण केलेली आहे. आज आपण आपल्या नेक्स्ट ह्याच्यात PPT मध्ये आपण 7th एक्सरसाइज जी आहे ही वाली, ही आणि 8th हे दोन एक्सरसाइज आपण बघूया. ह्याच्यात क्वेश्चन्स पहा. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉइंट्स. इथे जे क्वेश्चन्स दिले आहेत ह्यांचा आन्सर समरी टाइप मध्ये, बुलेट पॉइंट्स म्हणजे 1 2 3 4 अशा टाइपनी पॉइंट्स मध्ये द्यायचे. ह्यांचं पॅराग्राफ नाही लिहायचं आहे आपल्याला. आपण क्वेश्चन समजूया. हाऊ आर सर्टेन आयडियाज, कस्टम्स, नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. म्हणजे की कोणते कोणते जे आयडियाज असतात किंवा आपले परंपरा असतात किंवा नॉलेज, आपलं ज्ञान जो असतो तो एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत कसा
ट्रान्सफॉर्म केला जातो, कसा दिला जातो. इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ देअर फोर फादर्स? काय हे आवश्यक आहे, काय हे जरुरी आहे की जी पिढी आहे, नवीन पिढी आहे, ती आपल्या फोर फादर्स यानी की मागल्या पिढीचे जितकेही असे संस्कार आहेत किंवा ते त्यांच्याच रस्त्यावरती चालेल, हे जरुरी आहे? इफ येस, वाय? जर आहे तर का? अँड वाय इज इट समटाइम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज? आणि असं का आहे कधी कधी की जे जुन्या गोष्टी असतात त्या चेंज कराव्या लागतात? तर आता आपण बघूया ह्यांचे आन्सर्स. तर आता आपण हे प्रश्न पाहूया परतसे की कसे हे आयडियाज आणि कस्टम्स जे आहे ते पास ऑन कसे होतात जुन्या पिढीतनं नवीन पिढीमध्ये. तर ह्याचा आन्सर बघा, प्रिझर्व्ड बाय फोर फादर्स अँड पास्ड ऑन टू न्यू जनरेशन्स. म्हणजे हे जे आहे पिढी दर पिढी आपले फोर फादर्स यानी की जे जुने लोक होते ते लोक प्रिझर्व करून ठेवतात, ते त्याचं आणि हस्तांतरण करतात नवीन पिढीमध्ये. जसं तुम्ही लोकही पाहत असाल की तुमच्या घरात जर आजी आजोबा असतील तर त्यांनी त्यांच्याशी जे आहे तुमचे आई बाबा आणि आई बाबाशी तुमच्याशी कितीतरी गोष्टी त्या आल्या असतील. असंच कंटिन्यू टू एक्झिस्ट टिल दिस डेट. म्हणजे की आजपर्यंतही अशाच प्रकारे काही गोष्टी चालत आल्या आहेत, त्या पास ऑन होत गेल्या आहेत, कंटिन्यू होतात आहेत त्या. मायथोलॉजिकल लिटरेचर, वेद, फेबल एटसेट्रा इन्स्टिल कल्चर व्हॅल्यूज इन टू देम. म्हणजे जितक्या आपल्या रिलिजियस गोष्टी आहेत, आपल्या कहाण्या आहेत, ज्या आपण रामचरित मानस वाचतो किंवा रामायण माहितीये, महाभारत माहितीये, त्याच्यातनं कितीतरी गोष्टी असतात अशा. आणि अशी वेद पुराण आहेत आपले, फेबल म्हणजे जे दंतकथा वगैरे असतात, अशा टाईपच्या जितक्या चीजा आहेत त्या त्यांनी आपल्याला कल्चरल व्हॅल्यूज ज्या आहेत, ज्या म्हणजे की आपल्या संस्कार वगैरे एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत हे आपण ऐकून ऐकून असं हे जे आहे हस्तांतरित होत राहतं. नेक्स्ट आहे नोन टू देम थ्रू सेलिब्रेशन्स ऑफ फेस्टिवल्स अँड रिलिजियस सेरेमनीज. आणि अशाच प्रकारे आपण जे आपले सेलिब्रेशन्स करतो, उत्सव मनवतो, फेस्टिवल्स मनवतो, ठीक आहे ना, खूप सारे आपले हिंदू लोक मनवतात जसं की होळी, दिवाळी, मुस्लिम लोक मनवतात ईद वगैरे. तर असं सगळ्यांचे आपले वेगवेगळे पर्व आहेत, सगळे आहेत, फेस्टिवल्स आहेत आणि रिलिजियस सेरेमनीज आहेत, खूप सारे ते धार्मिक जे अनुष्ठान वगैरे करतात, तर त्याच्यानी सुद्धा एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत हस्तांतरित होत राहतं हे सगळं. तर अशा प्रकारे हे होतं. नेक्स्ट क्वेश्चन होता आपला, इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ देअर फोर? काय हे जरुरी आहे की जी नवीन पिढी आहे ते जुनी पिढीचे सगळे जितके फुटस्टेप्स आहेत, म्हणजे की जसं ते चालत आले, जसे ते वागत आले आहेत तसे तेही वागे, असं काय जरुरी आहे? अगर आहे तर का आहे? तर पहा इथे वाचा. येस, इट्स नेसेसरी टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ आवर फोर फादर्स. हाव, हे बिलकुल नेसेसरी आहे, जरुरी आहे की आपण त्यांच्यासारखे बनू, त्यांच्यासारखे वागू. कारण की तेव्हाच तर आपण आपली जी कल्चर आहे तिला आपण वाचवू शकतो आणि पुढे वाढवू शकतो. बिकॉज ऑफ इट्स इम्पॉर्टन्स इन लाईफ अँड द मॉरल व्हॅल्यूज इट इन्व्हॉल्व्स. का? कारण की त्याच्या कारणाने काय असतं, त्याच्यामध्ये किती सारी इम्पॉर्टन्स असते त्याची, त्याचा आवश्यकता, त्याचं महत्व किती आपल्या जीवनामध्ये, आणि मॉरल व्हॅल्यूज कितीतरी नैतिक गुण आहेत, नैतिकता आहे जी आपल्याला त्यात इन्व्हॉल्व करते. सपोज करा की जसं आपल्याकडे झाडांची पूजा केली जाते कोणत्या ना कोणत्या विविध बहाण्यांनी, तर झाडांची पूजा करायचा अर्थ आहे की त्यांना म्हणजे की आपण अनेक लावावं आणि त्यांना जगवावं. आणि असंच पशु पक्षींची पण पूजा होते, तर त्याच्यातही तेच असतं कारण. नेक्स्ट is sometimes it is necessary to change the old ways because many of the traditions and customs are based on superstitions. ते ह्याच्यात हे म्हटलं गेलंय, सुपरस्टिशन्स म्हणजे अंधविश्वास. कधी कधी आपल्याला चेंज करावे लागतात काही जुन्या गोष्टी, कारण की त्याच्यात अंधविश्वास भरलेला असतो आणि ते ट्रेडिशन्स, ते जे परंपरा असतात त्या जुन्या होऊन गेलेल्या असतात, ते आताच्या टाइमला त्याचं काही महत्व नाही, म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टींना आपल्याला हटवावं लागतं. Have to accept good modern ideas and to safeguard the moral standard of people which is declining everywhere. तर ह्याच्यात हे म्हटलं जात आहे की आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय गुड मॉडर्न आयडियाज, जे चांगले मॉडर्न आयडियाज आहे, जे आजही ज्यांचं महत्व आहे, त्यांना आपण घ्यायचं आणि सेफगार्ड द मॉरल स्टँडर्ड ऑफ पीपल. लोकांची जी मोरल आहे, जे नैतिकता आहे, ती जी पडत चालली तर तिला सेव्ह करायचंय, तिला अनेक वाढवायचंय, विच इज डिक्लाइनिंग एव्हरीवेअर. डिक्लाइन करणं म्हणजे पडणं.
चारीकडे असती जी नैतिकता आहे इन्सानची ती पडत चालली, तर तिला प्रिझर्व करायचंय, तिला सांभाळून ठेवायचंय, म्हणून हे जरुरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू हॅव अ रोल मॉडेल? व्हॉट क्वालिटीज डू यू अप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? तुम्ही तुमच्या जीवनात काय कोणी रोल मॉडेल आहे? जर आहे तर त्याच्या काय क्वालिटीज आहे जे तुम्ही चाहता, जसं तुम्हाला आवडतं? तर रोल मॉडेल हे सगळ्यांचे वेगवेगळे असू शकतात. मी एक आन्सर लिहिलाय, तुम्ही चाहे तर तुम्ही आपला आन्सर पण लिहू शकता की तुमच्या जीवनाचा जोही रोल मॉडेल असेल. पण ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवाल की रोल मॉडेल असा असो ज्यांनी काही जीवनात आपल्या केलं असे ऍक्च्युली. ठीक आहे, तर अशा माणसाचं नाव लिहा. माय रोल मॉडेल इज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, द फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, हे प्रेसिडेंट होते पूर्वीचे आपले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. ही वॉज नोन एज द मिसाईल मॅन, द मॅन बिहाइंड इंडियाज मिसाईल प्रोग्राम. तर त्यांना मिसाईल मॅन म्हणून जाणलं जात होतं, कारण की त्यांनी जे मिसाईल प्रोग्राम होतं ते त्यांनीच लॉन्च केला होता. आय अप्रिशिएट हिज इंटेलिजन्स. तर मी त्यांचं जे इंटेलिजन्स आहे, त्यांची जी विद्वत्ता आहे त्याचं अप्रिशिएशन करतो. डेडिकेशन टू हिज ड्युटी, ते जे आपले ड्युटी, आपलं जे काम होतं ते पूर्ण फुल्ली डेडिकेटेड निष्ठापूर्वक करायचे. हार्डवर्क, खूप हार्डवर्कर होते ते. आणि सिम्प्लिसिटी, ठीक आहे, खूप सिम्पल राहायचे ते. जर तुम्ही त्यांना बघितलं असेल फोटो व्हिडिओ बघा त्यांची, खूप सिम्पल होते ते. हिज कमिटमेंट टू इन्स्पायर अँड गाईड द युथ ऑफ इंडिया. त्यांनी जो युवा वर्ग आहे त्यांना खूप छान इन्स्पायर केलं की त्यांच्यासारखं बनावं, आणि गाईड की त्यांनी गायडन्स दिली, दिशा दिली आहे की आजची युवा पिढीला की कसं तुम्हाला कसं जगावं. देअर वॉज नो चेंज इन इज सिम्प्लिसिटी, पोलाइटनेस, ह्युमिलिटी. त्यांच्यामध्ये कोणताच चेंज, कोणताच फरक नाही आला. त्यांच्या सिम्प्लिसिटीमध्ये, सादगीमध्ये, त्यांच्या पोलाइटनेस, ते फारच पोलाइट होते, खूप विनम्र होते, आणि ह्युमिलिटी अगदी ग्राउंड टू अर्थ होते. अँड थॉटफुलनेस, खूप त्यांचं थॉट प्रोसेस खूप छान होतं त्यांचं. इव्हन इन इज कॅपॅसिटी एज द प्रेसिडेंट, जेव्हा ते प्रेसिडेंट बनून गेले तरी सुद्धा या गोष्टींमध्ये काहीच फरक आला नाही. तर आज आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो. आज आपण रायमिंग वर्ड्सच्या बाबतीत शिकलो. आज आपण रोल मॉडेल कसा असावा हे पण शिकलो आपला. आणि त्याच्या व्यतिरिक्त खूप नवीन नवीन गोष्टी शिकलो. प्रश्न उत्तर कसे द्यायचे तुम्हाला हे पाहिले आपण. तर तुमचा दिवस आता छान जावं पुढचा, आणि हे जितक्या आपण गोष्टी शिकल्या त्यांना आपण नीट प्रकारे परत समजावं. व्हिडिओ परत लावून बघू शकता तुम्ही. तर बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ. थँक यू. हॅव अ नाईस डे.